श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, रात्री सगळे झोपलेले असतात, पण घरात एक व्यक्ती मात्र जागी असते. कधी वडील, कधी आई, कधी पत्नी, कधी पती. आणि त्यांच्या डोक्यात एकच विचार फिरत असतो, या महिन्याचा खर्च कसा भागू, मुलांच्या शिक्षणाचे पैसे कुठून आणू, हे कर्ज कधी संपणार, माझ्या घरात सुखाचे दिवस कधी येणार. मंडळी, जगातील सर्वात मोठे दुःख कोणते असेल तर ते म्हणजे मनात स्वप्न असणे पण खिशात पैसे नसणे. घरच्यांसाठी खूप काही करायचे असणे पण परिस्थितीने हात बांधून ठेवलेले असणे. आणि अशाच लोकांसाठी आपल्या ऋषींनी काही विशेष दिवस सांगितले आहेत, ज्या दिवशी माणूस पुन्हा नव्याने उभा राहण्याचा संकल्प करू शकतो. त्यातील एक दिवस म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. फक्त योग नाही, आशेचा किरण. अनेक लोक विचारतात, हा दिवस इतका विशेष का आहे? कारण हा दिवस आपल्याला एक गोष्ट शिकवतो, अंधार कायमचा नसतो, संकट कायमचे नसते, वाईट वेळ कायमची नसते. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते आणि प्रत्येक संघर्षानंतर यशाचा क्षण येतो. एका वडिलांची कथा. एका छोट्या गावात एक गरीब वडील राहत होते आणि त्यांच्या मुलीचे शिक्षण सुरू होते. घरात पैसा नव्हता, कर्ज होते, दुकान तोट्यात होते. एक दिवस ते खूप निराश झाले. त्यांना वाटले आता काहीच होऊ शकत नाही. त्याच वेळी एका वृद्ध व्यक्तीने त्यांना सांगितले, हार मानू नका, गुरुपुष्य अमृत योग येतो आहे. त्या दिवशी देवाकडे फक्त पैशासाठी नाही तर शक्तीसाठी प्रार्थना करा. त्या वडिलांनी तसंच केलं. देवाने काय दिलं? मंडळी, त्यांना दुसऱ्या दिवशी लॉटरी लागली नाही, त्यांच्या खात्यात करोडो रुपये आले नाहीत, पण त्यांच्या मनात आत्मविश्वास जागा झाला. नवीन कल्पना सुचल्या, नवीन लोक भेटले, नवीन कामं मिळाली आणि काही वर्षांनी त्यांची मुलगी डॉक्टर झाली. कर्ज संपले, घर उभे राहिले, कारण देवाने पैसा देण्यापूर्वी त्यांना शक्ती दिली. गुरुपुष्य अमृत योग आपल्याला काय शिकवतो? हा दिवस सांगतो, भाग्य बदलण्याआधी विचार बदला. विचार बदलल्याशिवाय परिस्थिती बदलत नाही. जे लोक सतत नकारात्मक बोलतात त्यांच्या आयुष्यात संधी दिसत नाही, पण जे लोक आशा ठेवतात त्यांना मार्ग सापडतो. घरात सुख आणि समृद्धीसाठी आजच्या दिवशी घरातील सर्वांनी एकत्र बसावे, देवाचे नामस्मरण करावे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत, कारण ज्या घरात आदर असतो त्या घरात लक्ष्मी टिकते. आणि असे मानले जाते की कर्जमुक्ती ही होते. कर्जमुक्तीसाठी संकल्प करा. आज देवासमोर बसून म्हणा, हे प्रभू, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर करा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, अनावश्यक खर्चापासून वाचवा आणि माझ्या कष्टांना योग्य फळ द्या. बँक बॅलन्स वाढवण्याचा खरा मंत्र अनेक जण विचारतात, काय उपाय करावा? मंडळी, सर्वात मोठा उपाय म्हणजे उत्पन्न वाढवण्याचा विचार, कौशल्य वाढवण्याचा विचार, बचतीची सवय आणि प्रामाणिक मेहनत. गुरुपुष्य अमृत योग या गोष्टीची आठवण करून देतो. आजचा विशेष उपाय आहे की एक पिवळे फूल घ्या, भगवान विष्णूंना अर्पण करा आणि मनात आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नाव घ्या. त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करा, कारण जे लोक स्वतःसोबत इतरांचाही विचार करतात त्यांच्यावर देवाची कृपा विशेष राहते असे मानले जाते. जीवन बदलणारा प्रश्न. आज स्वतःला विचारा, मी रोज नशिबाची वाट पाहतोय की नशीब घडवण्यासाठी प्रयत्न करतोय? हा एक प्रश्न तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कदाचित आज तुमच्याकडे भरपूर पैसा नसेल, कदाचित बँक बॅलन्स कमी असेल, कदाचित संकटे असतील, पण जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. आज गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी नवीन सुरुवात करा. देवावर श्रद्धा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी झटत राहा, कारण आजचा संघर्ष उद्याच्या यशाची कथा बनू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात सुख, समृद्धी, कर्जमुक्ती आणि आर्थिक प्रगती येईल तर कमेंटमध्ये लिहा, गुरुकृपेने माझ्या घरात सुख समृद्धी येत आहे. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. 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 ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः.
ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। 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 ॐ नमो भगवते
श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे
वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः।
ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ॐ नमो भगवते
श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे
वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे
वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः.
ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। 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 ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे
वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः.
ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः। 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 ॐ नमो भगवते श्रीधराय वैष्णवे
वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय वैष्णवे वासुदेवाय नमः. ओम